नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासोबत झटपट होणारी पालक चकली तेही 3 साहित्यामध्ये कशी बनवायची ते सांगणार आहे। ही चकली अतिशय पौष्टिक आहे, त्यातल्या त्यात झटपट होणार आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। साहित्य बघून घेऊया। अर्धा जुडी मी येथे पालक घेतलेला आहे, 1 वाटी मी येथे मुगाची डाळ घेतलेली आहे आणि मोठ्या बाउलमध्ये म्हणजे 2 वाटी मी येथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। आता एकीकडे आपल्याला पालक हा गरम पाण्यामध्ये 2 ते 3 मिनिटं ठेवायचा आहे, जेणेकरून हा पालक त्याचा रंगही सोडणार नाही, त्यातल्या त्यात पालक व्यवस्थित असा शिजल्याही जाईल। आपल्याला इथे ना जास्त पालक शिजवायचा नाही आहे, लक्षात घ्या। आता यामध्ये ना 1 चमचा पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित असं फाईन आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे। एकीकडे मुगाची डाळ घेतलेली आहे छोट्या वाटीने, तर ही डाळ आपल्याला शिजवायची आहे। आता एकीकडे आपली पालकची प्युरी रेडी झालेली आहे, एकीकडे आपली डाळसुद्धा मऊसूत अशी शिजल्या गेलेली आहे। तर 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे आणि डाळ व्यवस्थित अशी शिजून घ्यायची आहे। आता ही डाळ पूर्णतः थंडी झालेली आहे, याची वाफ काढून घेऊया आणि व्यवस्थित अशी मॅश करून घ्यायची आहे। आता ही परफेक्ट आपली डाळ रेडी झालेली आहे। आता पुढच्या प्रोसेसकडे वळूया। तर एकीकडे मी काही बेसिक मसाले घेतलेले आहे, 1 चमचा ओवा, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे। मित्रांनो, येथे आपल्याला काही बेसिकच मसाले घ्यायचे आहे। येथे धने पावडर अशा गोष्टी आपण इथे स्किप केलेल्या आहेत। धने पावडरमुळे होतं असं की चकलीला उग्र वास येतो, त्यामुळे धने पावडर पालक चकलीमध्ये ॲड करायचं नाही। आता एकीकडे 2 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, यामध्ये जे संपूर्ण मसाले ॲड करायचे आहे आणि व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे। तर इथे 2 चमचे गाईचं शुद्ध तूप घालायचं आहे। तुपाने आपल्या ज्या चकल्या आहेत त्या खुसखुशीत होणार आहे, त्यातल्या त्यात तूप पूर्णतः थंड आहे। सगळ्या गोष्टी व्यवस्थित अशा मिक्स करूया। आता यामध्ये डाळ ॲड करून घ्यायची आहे। पिठामध्ये व्यवस्थित अशी डाळ मिक्स करून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला पाण्याचा अंदाजही कळेल आणि त्यानंतर आपण यामध्ये पालक प्युरी ॲड करणार आहोत। आता यामध्ये ना मी 2 चमचे सुरुवातीला पालक प्युरी ॲड केलेली आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे। तर मी आता येथे कंप्लीट 3 चमचे पालक प्युरी ॲड केलेली आहे, जी आपण 1 वाटी करून ठेवलेली होती ती यामध्ये संपूर्ण ॲड करायची आहे। आता व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे। आता यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं आहे। जे आपलं मिक्सरचं भांडं आहे त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे, तेच मी येथे वापरलेलं आहे। तर कंप्लीट आपल्याला 3 ते 4 चमचे येथे पाणी लागलेलं आहे। पाणी आपल्याला फक्त बाइंडिंगसाठी ॲड करायचं आहे, लक्षात घ्या। आता व्यवस्थित असा पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे। येथे आपण पिठाचा कडक असा डो मळून घेतलेला आहे। याची 2 भागामध्ये विभागणी करून घ्यायची आहे आणि पुन्हा आपण डो व्यवस्थित असा मळून घ्यायचा आहे, जेणेकरून हा डो मऊसूत होतो आणि चकलीसुद्धा व्यवस्थित अशी पडेल। पण येथे ना आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही आहे, लक्षात घ्या। फक्त हाताने मळून घ्यायचं आहे, जेणेकरून ही जे पीठ आहे ते आपलं मऊ पडणार नाही। एक लक्षात घ्या, इथे पालक ॲड केलेला आहे, त्यामुळे पाण्याचा फारसा वापर होत नाही पालक चकलीमध्ये। आता साच्यामध्ये हे पीठ ॲड करून घ्यायचं आहे आणि याच्या चकली पाडून घ्यायची आहे। मी तुम्हाला येथे ना एक लाईव्ह डेमो दाखवते की ज्याच्यामुळे तुमच्या लक्षात येईल की पालक चकली कशा पद्धतीने होणार आहे। तर आपण आता इथे एक चकली पाडून घेऊया आणि त्याच्यात तुम्हाला समजेल की आपली चकली कशा पद्धतीने होणार आहे। अतिशय गरगरीत ही चकली होते, त्यातल्या त्यात खूप मस्त हिला काटे सुटतात। आता ही चकली ना मी तुम्हाला अगदी जवळून दाखवते, याचा रिझल्टसुद्धा तुमच्या समोर आहे। अशा पद्धतीने ही चकली होणार आहे। आणि तुम्हाला आणखी खुसखुशीत करायची असेल तर 2 चमचे तुम्ही यामध्ये 2 चमचे जागेवर 3 चमचे येथे तुम्ही तूप घालू शकतात आणि मऊसूत करू शकतात। आता याच पद्धतीने मी संपूर्ण चकल्या येथे पाडून घेणार आहे। तर सगळ्या चकल्या आपल्या इथे रेडी झालेल्या आहे। आता पुढच्या प्रोसेसकडे वळूया। कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे, तेल हलकं गरम आहे। आता यामध्ये ना संपूर्ण चकली ॲड करून घ्यायची आहे। सुरुवातीला आपल्याला हलक्या गरम तेलामध्ये चकल्या ॲड करायच्या आहे आणि मंद आचेवर या चकल्या 5 ते 10 मिनिटं अशाच पद्धतीने सोडायच्या आहे। आता या चकल्या ना मंद आचेवर मस्त अशा वरती आलेल्या आहे। सगळे बबल्स गेल्यानंतर आपल्याला दुसऱ्या साईडने पलटी करायची आहे। हे सिम्पटम्स असतात चकली आपल्याला खुसखुशीत होण्याचे, त्यातल्या त्यात चकलीचे अजिबात तुकडे पडणार नाही आणि चकलीसुद्धा आतून कुरकुरीत होईल, वरतूनसुद्धा मस्त अशी कुरकुरीत लागेल आणि कच्ची राहणार नाही। त्यामुळे ना ही प्रोसेस करणे गरजेचं आहे। आता दोन्ही साईडनी व्यवस्थित असं पलटी करून घ्यायचं आहे। 5 ते 10 मिनिटं अशाच पद्धतीने हिला ठेवायची आहे। आता दोन्ही साईडनी व्यवस्थित अशी कुरकुरीत आपली चकली तळल्या गेलेली आहे, पण 5 ते 10 मिनिटं पुन्हा ठेवायची आहे मंद आचेवर, जेणेकरून ती आतूनसुद्धा व्यवस्थित अशी
कुरकुरीत होईल. तर ही प्रोसिजर आहे चकली तळण्याची, जेणेकरून तुम्ही तांदळाची जरी चकली केली तर ती कुरकुरीत होणार. फक्त काही प्रोसिजर आहे तळण्याच्या, त्या तुम्ही लक्षात घ्या. आता ही चकली व्यवस्थित अशी दोन्ही साईडने तळल्या गेलेली आहे, अतिशय कुरकुरीत झालेली आहे. आता मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे. एक महत्त्वपूर्ण टीप तुमच्यासाठी, येथे तुम्ही बघू शकता चकलीचा कलर असा डार्क आलेला आहे आणि हिरवा दिसत नाही आहे. ही चकली ना अतिशय खुसखुशीत झालेली आहे, पण थोडासा रंग आहे ना काळपट येतो. आणि दुसऱ्या प्रोसिजरमध्ये तुम्हाला मी आता दाखवते. हलकं गरम तेल आपण इथे ठेवलेलं आहे, यामध्ये संपूर्ण चकली ॲड केलेली आहे आणि आपल्याला येथे याच पद्धतीने या चकल्या सोडायच्या आहे. फक्त आपल्याला आहे ना दुसरी प्रोसिजर अशा पद्धतीने करायची आहे की यामध्ये आपल्याला ज्यावेळेस आपण चकल्या करत असतो तर थोडीशी गॅसची फ्लेम स्लो ठेवायची, जर तुम्हाला रंग बदलायचा नसेल तर. आणि हलक्या गरम तेलामध्ये दोन्ही साईडनी त्याच प्रोसिजरमध्ये तळून घ्यायची आहे. आणि आपल्याला इथे ना गॅसची फ्लेम अजिबात हाय करू नका, हलक्या गरम तेलामध्ये होऊ द्या आणि या स्टेजला ही फायनल असेल. मग होतं असं की हा रंगही बदलणार नाही, रंग तसाच टिकून राहील. फक्त तुम्हाला इथे 1 ते 2 तास ही चकली अशीच ठेवायची आहे, जेणेकरून ही चकली आपोआप कडक होणार. तर ही चकली ना कलर पण सोडणार नाही, त्यातल्या त्यात हिरवा कलरही येईल. या 2 प्रोसिजर होत्या. जर तुम्ही खरपूस चकली भाजली तर तुमची चकली ही थोडीशी काळसर रंगावर दिसेल आणि थोडीशी मध्यम स्वरूपाची भाजली तर हिरव्या रंग तसाच टिकून राहील. या दोन्ही गोष्टी मी तुम्हाला इथे दाखवून दिलेल्या आहे. फरक हा आहे की जी खरपूस भाजली ती लगेच तुम्ही अतिशय कुरकुरीत होते आणि जी थोडासा हिरवा रंग ठेवलेला आहे ती 1 तासाने कुरकुरीत होती. फरक हा आहे की तिला थंड होण्यासाठी वेळ लागतो आणि यामध्ये तांदळाचं पीठ असल्यामुळे ती आपोआप 1 तासाने कडक होते. या दोन्ही गोष्टी मी तुम्हाला इथे दाखवून दिलेल्या आहे. तुम्हाला जी प्रोसिजर सोपी पडेल त्यानुसार तुम्ही ही चकली भाजायची आहे, जेणेकरून तुम्ही रंग टिकवून ठेवू शकतात. अशा पद्धतीने मित्रांनो मी तुम्हाला दोन्ही पद्धतीने ही चकली कशी बनवायची ते सांगितलेलं आहे आणि अतिशय सोप्या पद्धतीने सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला ही रेसिपी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, तुम्हाला ही पौष्टिक अशी पालक चकली कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, स्वस्त राहा आणि खात राहा. धन्यवाद. रामकृष्ण हरी.